आता शिवाजी महाराजांचा हा जो काही मृत्यू झालाय याच्याबद्दल जनमानसामध्ये दोन प्रकारचे संशय आहेत. सगळ्यात पहिला संशय हा येतो की सोयराबाईंनी शिवरायांना विषबाधा करवली, त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. किंवा दुसरा संशय हा येतो की मंत्रिमंडळातले काही मंत्री होते, त्यांनी काहीतरी घातपात. समर्थ रामदास म्हटले की आपल्याला ना दोन एक्स्ट्रीम व्ह्यूज दिसून येतात. ते शिवाजी महाराजांचे राजनीतीतलेही गुरु होते. अखंड हिंदवी स्वराज्य उभं राहिलं हे समर्थ रामदासांच्या मार्गदर्शनामुळे, आणि जिथे तिथे शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करण्यासाठी हे खुद्द समर्थ रामदासच होते. आता ह्याच्याशिवाय एक दुसरी बाजू येते. समर्थ रामदास हे कोणीही साधू संत नसून ते आदिलशाहीचे एक गुप्तहेर होते. मला इथे एक प्रश्न पडतो. आता शेवटी हंबीरराव मोहिते त्या काळामध्ये सरसेनापती, ते दोघांचे मामाच. संभाजी महाराजांचाही मामा, राजाराम महाराजांचाही मामा, पण राजाराम महाराजांचे सख्खे मामा. बरोबर. सो मग आपल्या सख्या भाच्याला गादीवर बसावं असं त्यांना का नाही वाटलं? त्यांनी संभाजी महाराजांना का पाठिंबा द्यायचं ठरवलं? एक बाकरे गुरुजी होते, त्यांना एक संस्कृत पत्र संभाजी महाराजांनी लिहिलंय. त्या पत्राच्या पहिल्या 2 ओळींचं जे हस्ताक्षर आहे ते खुद्द संभाजी महाराजांचं असं मानलं जातं. ह्या पत्राचे ना 2 वैशिष्ट्य आहेत. अच्छा. एक गोष्ट म्हणजे, नमस्कार, हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. हा आपला एपिसोड म्हणजे स्पेशल आहे संभाजी महाराज विषयावर. सो मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की संभाजी महाराजांचं बालपण कसं होतं, त्यांनी साहित्यिक त्यांचे पैलू काय होते आणि परकीय प्रवाशांनी त्यांच्याबद्दल काय वर्णनं केली आहेत. तो एपिसोड जर तुम्ही पाहिला नसेल तर तो आधी नक्की बघा. आज आपण विशेष म्हणजे बोलणार आहोत की संभाजी महाराज छत्रपती कसे झाले, त्यांचा राजाभिषेक कसा झाला, त्यांनी अंतर्गत कलहाला कसे ते सामोरे गेले. चला तर मग सुरू करूया. सो सुयोग, संभाजी महाराज लास्ट शिवाजी महाराजांना पन्हाळगडावर भेटले. बरोबर. त्या पर्टिक्युलर भेटीबद्दल आपण थोडं समजून घेऊया आणि नंतर काय काय झालं. सो संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांची शेवटची जी भेट पन्हाळगडावर झाली त्याच्याबद्दल सभासद बखर काय म्हणते हे आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. थोडक्यात संभाजी महाराजांना तुम्ही वडील पुत्र आहात आणि हे राज्य तुमच्या हवाली अशा प्रकारचं भाषण करून आणि संतोष पाहून, म्हणजे ह्या पूर्ण संभाषणानंतर शिवाजी महाराज हे संभाजी महाराजांवरती संतुष्ट होते असं सभासदांचा एकंदरीत कल दिसतो. अच्छा. आता त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी सांगितलं की मी आता रायगडावर जातो आणि राजाराम महाराजांचं लग्न लावतो. सो तिथून आपल्याला जेधे शकावलीमध्ये उल्लेख दिसतो की राजाराम महाराजांची मुंज करण्यात आली आणि त्यांचं पहिलं लग्न हे जानकीबाईंबरोबर करण्यात आलं. आता ह्या जानकीबाई कोण, तर प्रतापराव गुजर यांच्या या कन्या सरनोबत. येस. सो म्हणजे शिवाजी महाराज आपल्या सरदारांना लक्षातही कसं ठेवत असत. करेक्ट. ते आपल्याला ह्याच्यातनं दिसून येतं की नेतोजी पालकरांना मुसलमान केल्यानंतर परत हिंदू धर्मात आणण्यासाठी महाराजांनी जे काही केलं, तसंच प्रतापरावांवर ते कितीही चिडले असले की भेलोल खानाला गर्दीच मिळवल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नये हे चिडून म्हटलं असलं तरी त्यांच्या डोक्यात, त्यांच्या हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये प्रतापराव गुजरांना मान होता, प्रेम होतं, हे आपल्याला महाराजांच्या या कृत्यावरनं दिसून येतं. करेक्ट. आणि यावेळेला राजाराम महाराजांचं जानकीबाईंबरोबर लग्न झालं. अच्छा. आता ह्याच्यानंतर सभासद वखर म्हणते की राजांना ज्वराची व्यथा जडली. अर्थातच शिवाजी महाराजांना ताप यायला लागला. यावेळेला एक इंग्रजांचं पत्र आहे, त्या पत्रानुसार आपल्याला कळतं की शिवाजी महाराज हे 12 दिवस आजारी होते. अच्छा. आणि 3 एप्रिल 1680 हनुमान जयंतीच्या दिवशी आपले छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राला पोरकं करून पंचत्वात विलीन झाले. आता शिवाजी महाराजांचा हा जो काही मृत्यू झालाय याच्याबद्दल जनमानसामध्ये आता 2 प्रकारचे संशय आहेत. सगळ्यात पहिला संशय हा येतो की सोयराबाईंनी शिवरायांना विषबाधा करवली, त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. किंवा दुसरा संशय हा येतो की मंत्रिमंडळातले काही मंत्री होते, त्यांनी काहीतरी घातपात केला. अच्छा. आता ह्या दोनही जे काही आरोप आहेत ते कसे काय आहेत ते आपण बघूया. आता सगळ्यात पहिला, शिवरायांना विषबाधा केली आहे हा संशय का येतो, तर साकी मुस्तेद खान जो औरंगजेबाचा इतिहासकार होता, ज्याने महासिरे आलमगिरी लिहिले, तो महासिरे आलमगिरीमध्ये म्हणतो की शिवाजी महाराजांना दुपारच्या वेळेला रक्ताच्या 2 उलट्या झाल्या. ओके. इंग्रजांच्या पत्रामध्ये दिलेलं आहे की शिवाजी महाराजांना अति रक्तस्राव झाला. थोडक्यात शौचातून, म्हणजे थोडक्यात टॉयलेटला गेलेले असताना रक्त जात होतं आणि एखाद्या वेळेला माणसाला रक्ताची उलटी होणं
किंवा शौचाला गेल्यानंतर रक्त येणं, ह्यातून पटकन संशय बळावतो तो म्हणजे विषबाधा झालेली आहे. 1676-77 ज्या वेळेला शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले होते, त्यावेळेला एक पत्र आहे इंग्रजांचंच, ज्याच्यामध्ये स्पष्ट दिसून येतं की शिवाजी महाराजांनी विषावरचे उतारे, अच्छा, पॉइझन किंवा विषबाधा जर कुणाला झाली तर त्याच्यावरची औषधं इंग्रजांकडनं मागवली होती. मग त्यांना वाटलं होतं का की असं कधी होऊ शकतं? एक्झॅक्टली. सो ह्या 3-4 गोष्टींवरनं असा संशय येतो की शिवरायांना विषबाधा झालेली असावी. ठीक आहे. ह्याच्यानंतर काही ऐतिहासिक संदर्भ अजून आहेत का, तर शिवदिग्विजय म्हणून एक बखर आहे, त्या बखरीमध्ये असं लिहिलेलं आहे की वैद्य म्हणजे शिवाजी महाराजांची ट्रीटमेंट करणारे जे डॉक्टर होते ते म्हणतात की बाई तुम्ही हे जे काही करताय हे काही योग्य नाहीये, तुम्ही विषबाधा ही जी काही केली आहे त्याच्यामुळे, म्हणजे थोडक्यात त्यांना सोयराबाईंनी, बाई म्हणजे सोयराबाई म्हणायचं होतं त्यांना, की तुम्ही ही जी काही विषबाधा केली आहे ती त्यामुळे आपले छत्रपती आहेत ते काही नीट नाहीत, अशा प्रकारचा तो एक संवाद आहे आणि त्यांना विषबाधा झाले असा पूर्णपणे संशय होता. ओके, हे शिवदिग्विजय बखरीतनं दिसून येतं. अच्छा. याच्याशिवाय मल्हार रामराव चिटणीस यांनी जी चिटणीस बखर लिहिले त्याच्यामध्ये हे सगळं शिवरायांचं निधन झालं, त्याच्यानंतर मंत्र्यांनी सगळे कट केले, या सगळ्याला सामोरं जाऊन ज्यावेळेला संभाजी महाराज हे रायगडावर आले त्यावेळेला ते अतिशय क्रोधाने राणी वशात आले आणि त्यांनी विचारलं की बाई कुठे आहेत, म्हणजे सोयराबाई कुठे आहेत, आणि त्यांना पाहिल्यानंतर क्रोधित होऊन म्हणाले की राज्य मिळायला पाहिजे यास्तव तुम्ही महाराजांस विषबाधा करवलीत, असं म्हणून चिडून सोयराबाईंना भिंतीमध्ये चिणून मारलं, असा उल्लेख चिटणीस बखरीमध्ये आहे. हो का, बापरे, हे तर फारच वेगळंच वर्णन आहे. वर्णन, येस. सो आता या दोन्ही संदर्भ जे आहेत ना त्याचं थोडं थोडं आपण परीक्षण करूया आणि सत्यासत्यता जी आहे ती बघूया. आपण मागच्या भागामध्ये परमानंद काव्य नावाचं संभाजी महाराजांच्या पदरी असलेल्या कवीने रचलेलं काव्य पाहिलं. बरोबर. त्याच्यामध्ये ज्या वेळेला संभाजी महाराज हे रायगडावर आले त्यावेळेला अतिशय स्पष्ट लिहिलंय की त्यांनी राणी वशाची, म्हणजेच त्यावेळेला रायगडावरती पुतळाबाईसाहेब आणि सोयराबाईसाहेब या 2 महाराणी होत्या, त्यांची चौकशी केली, प्रेमाने त्यांचं सांत्वन केलं आणि राजाराम महाराजांना वस्त्र दिली. इथे कुठेही सोयराबाईंवरती राग व्यक्त केलाय किंवा त्यांना भिंतीत चिणून मारलंय असं काहीही उल्लेख येत नाही. ओके. शिवदिग्विजय बखरीमध्ये पुढे असंही लिहिलंय की मंत्र्यांनाही संशय होता की बाईनेच काहीतरी केलेलं आहे, म्हणजे थोडक्यात सोयराबाईंनीच काहीतरी केलेलं आहे. आता जर संभाजी महाराजांना जराही संशय आला असता की सोयराबाई साहेबांनी असं काहीतरी केलंय तर मल्हार रामराव चिटणीस म्हणतात ते बरोबर आहे की त्यांनी त्याच वेळेला सोयराबाईंना भिंतीत चिणून मारलं किंवा काहीतरी शिक्षा दिली असती, कारण आपल्या वडिलांना अशा प्रकारे मारणं हे कुठल्याही मुलाला अर्थात चुकीचं वाटणार, आणि त्यावेळेला ते छत्रपती होते. असा कोणी हशम प्यादाला बाबा विषबाधा करून मारली असं नाही. पण संभाजी महाराजांनी हे केलेलं दिसत नाही, ही गोष्ट एक. बरं, परमानंद काव्यावरती का विश्वास ठेवायचा, तर दुसरं काही साधन आहे का, तर इंग्रजांचं पत्र सांगतं की ऑक्टोबर 1681 म्हणजे शिवाजी महाराजांचं निधन हे एप्रिल 1680ला झालं, पुढे जवळजवळ 1.25 वर्षानंतर ऑक्टोबर 1681 मध्ये विष घेऊन सोयराबाईंनी आत्महत्या केली. चिणून मारलं वगैरे ते होऊ शकत नाही. सो सोयराबाई साहेब ह्या पुढे 1.25 वर्ष जिवंत होत्या. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मला परमानंद काव्य वाचताना आठवली. तुला आजकाल ना त्या फोरशॅडोज हा प्रकार माहिती असेल जो, म्हणजे काय? ओके, बऱ्याचशा चित्रपटांमध्ये किंवा बऱ्याचशा सिरीज आजकाल असतात त्याच्यामध्ये फोरशॅडोज दाखवल्या जातात. म्हणजे काय, तर 15-20 एपिसोड नंतर काय होणार आहे त्याची एक हिंट दिलेली असते. बरोबर. आणि हा प्रकार जो आहे ती हिंट, म्हणजे आजकाल तू बघितलंस तर ना स्पॉइलर अलर्ट म्हणून युट्यूबवरती जे व्हिडिओज येतात त्याच्यामध्ये लोक सांगतात 10 भागांपूर्वी हे सांगितलं होतं आणि ते आज करून दाखवलं, म्हणजे हे डिरेक्टर्स कट आहे हा, की त्यांना असं दाखवायचं होतं, सीड प्लांट आधीच करून ठेवलेलं. हा, आणि ते हिंट देतात आणि कोण युजर्स कोण व्ह्युअर्स स्मार्ट आहेत हे बघतात. सो हा प्रकार काही आत्ताच्याच घडीला आहे असं नाही. परमानंद काव्यामध्ये ज्या वेळेला शिवरायांचं निधन होतं आणि सोयराबाई साहेब आणि मंत्री हे ज्या वेळेला कट करत असतात की संभाजी महाराजांचा काय बंदोबस्त करायचा, त्यावेळेला परमानंदाने, थोडक्यात परमानंदांचे पुत्र देवदत्त त्यांनी हे लिहिलंय, त्यांनी सोयराबाईंच्या तोंडी एक वाक्य दिलंय. काय ते? सोयराबाई म्हणतात की संभाजी महाराज हे पराक्रमी आहेत पण ते एकदा क्रोधिष्ट झाले की ते यमाहूनही भयंकर आहेत,
माझ्या सावत्र मुलाच्या राज्यामध्ये, म्हणजे तो राज्य करत असताना, तो छत्रपती झाला असताना मी जराही दिवस जिवंत न राहता स्वतःचं आयुष्य संपवून घेईन. म्हणजे दिस इज अ फोर शॅडो जी देवदत्ताने मांडलेली आहे की पुढे जाऊन सोयराबाईंनी आत्महत्या केली हे इनडायरेक्टली आपल्याला कळतं. सो इंग्रजांचं पत्र आणि परमानंद काव्यामधलं हा जो काही एक डायलॉग मुद्दाम सोयराबाईंच्या मुखी घातलाय, त्याच्यातनं आपल्याला कळून येतं की त्यांची इच्छा नव्हती की सावत्र पुत्राच्या राज्यात मी जिवंत राहावं. करेक्ट. सो ह्याच्यातनं आपल्याला दिसून येतं की पहिला जो सोयराबाईंवरती आरोप आहे तो काही योग्य नाही. सोयराबाईंनी विषबाधा वगैरे केली असावी ह्याच्यावरती काहीच ऐतिहासिक संदर्भ आपल्याला योग्य आहेत असं दिसत नाही. आणि लॉजिकली ही विचार करता आपण मागच्या वेळेला परमानंद काव्यामध्ये पाहिलं की सोयराबाई साहेबांच्या मुखामध्ये हा स्पष्टपणे डायलॉग आहे की उद्या तुम्हाला काही झालं असं त्या शिवाजी महाराजांना म्हणतात तर संभाजीराजांपासून आम्हाला कोण वाचवेल. सो ज्या स्त्रीला संभाजी महाराजांपासून भीती आहे ती स्वतःच आपल्या पतीला, कारण त्यांनाही माहित होतं की संभाजी महाराज आणि त्यांच्यामध्ये फक्त शिवाजी महाराजच आहेत जे काही झालं तर थांबवू शकते. बरोबर. त्यामुळे तार्किक दृष्ट्या सुद्धा हा आरोप पटत नाही आणि तो खोटा आहे हे दिसून येतं. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे मंत्रीगणांनी काही त्यांच्यावरती म्हणजे शिवाजी महाराजांचा घातपात केलाय का, हा अत्याधुनिक आरोप आहे. हा आरोप म्हणजे अक्षरशः एकाही ऐतिहासिक संदर्भामध्ये कुठल्याही मंत्र्यावरती बोट गेलेलं नाही. आणि हे सगळे मंत्री म्हणजे माळ्यातले मोती. हो, त्याच्यामुळे त्यांनी कोणी घातपात केला असावा असं कुठलाच इतिहासकार म्हणत नाही, अजिबातच. समकालीन काय उत्तरकालीन सुद्धा म्हणत नाही. मग हा आरोप किंवा ही अफवा, मी तर ह्याला अफवाच म्हणेन, ही कुठून येते तर संभाजी महाराजांनी पुढे जाऊन मोरोपंत पिंगळे आणि अनाजी पंत यांना कडक शिक्षा केली. म्हणजे मोरोपंतांना कडक शिक्षा करण्याची वेळ आली नाही कारण त्यांचा मृत्यू झाला, पण अनाजी पंतांना हत्तीच्या पायी दिलं हे आपल्याला नंतर कळून येतं. मग ते कसे खलपुरुष होते, ते कसे चुकीचे होते आणि शिवछत्रपतींच्याही मृत्यूच्या मागे हेच होते हे दाखवण्यासाठी आजकाल काही लोक हा आरोप करतात. सो मी म्हटलं तसं हा फार अत्याधुनिक आरोप आहे, पण त्याचे कुठलेच संदर्भ नाही आहेत. इनफॅक्ट सभासद बखरीमध्ये ज्या वेळेला शिवछत्रपतींचा मृत्यू झाला त्यावेळेला त्यांच्यासोबत जे लोक होते त्यांची लिस्ट आपण स्क्रीनवरती देऊया. त्याच्यामध्ये आपल्याला निळोपंत दिसतात, बाळाजी आवजी दिसतात, नंतर सूर्याजी मालुसरे दिसतात, हिरोजी फरजंद दिसतात आणि याशिवाय अर्थात राणी वसा म्हणजे पुतळाबाई साहेब आणि सोयराबाई साहेब, राजाराम महाराज हे होते. पण ह्यांच्यामध्ये मोरोपंत पिंगळे आणि अनाजी पंत ह्यांचं नावच नाही. सो ते जर खुद्द गडावर नसतील तर ते काही घातपात कसे करतील असा प्रश्नच उद्भवत नाही. मग नक्की काय, मग शिवाजी महाराजांचा मृत्यू नक्की कसा झाला तर ह्याच्यावरती सभासद बखरीमध्ये फक्त ज्वराची व्यथा एवढंच दिलेलं आहे. अन्य काही समकालीन संदर्भ किंवा शत्रूकडचे संदर्भ जे आहेत ते सुद्धा उघडपणे काय झालं हे सांगत नाहीत. पण इंग्रजांचं एक पत्र आहे ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की शिवरायांना ब्लडी फ्लक्स नावाचा आजार झाला होता. हा जो ब्लडी फ्लक्स नावाचा जो आजार आहे त्याची लक्षणं आहेत की त्यामध्ये रुग्णाला रक्ताच्या उलट्या आणि शौचावाटे रक्त जाणं ही गोष्ट होते. ह्याच्याशिवाय शककर्ते शिवराय याचे लेखक विजयराव देशमुख आहेत. यांनी संदर्भांच्या अभावामुळे काही तर्क केलेत आणि ते तर्क कदाचित व्ह्युअर्सना पटतील. त्यांच्या मते शिवाजी महाराजांना अँथ्रॅक्सचे बरेच प्रकार असतात, त्याच्यातला इंटेस्टायनल अँथ्रॅक्स झाला होता असं त्यांचं मत आहे. पुन्हा एकदा इंटेस्टायनल अँथ्रॅक्स ह्याचे सुद्धा लक्षणं ही ब्लडी फ्लक्स सारखीच असतात, ज्यामध्ये रुग्णाला सुरुवातीला रक्ताच्या उलट्या होतात, शौचावाटे रक्त जातं आणि त्याच्यानंतर ज्वराची तापाची व्यथा जडते. आधुनिक सायन्समध्ये सुद्धा ह्याची जर व्यथा झाली तर माणसाला खूप टेस्ट वगैरे करून मग औषधं द्यावी लागतात. तर त्या काळामध्ये हे शक्यच नव्हतं. करेक्ट. आणि ह्याच्यामध्ये हे चटकन ऑब्व्हियसली ह्याची 12 दिवसामध्ये तो आजार बळावला आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. हा आजार जो आहे हा घोड्यांच्या गायींच्या जास्त संपर्कात आल्यामुळे होतो. ओके. ह्याच्यापूर्वी शिवाजी महाराज हे जालनापुराच्या मोहिमेवर गेले होते ज्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर 20,000चं घोडदळ होतं. सो अर्थात आपल्याला संदर्भ नसल्यामुळे सध्या तार्किकदृष्ट्या हे दिसतंय की शिवाजी महाराजांना इंटेस्टायनल अँथ्रॅक्स झाला असावा ज्याच्यामधनं त्यांना रक्ताच्या उलट्या, शौचाकडून रक्त जाणं आणि मग त्यातून ज्वराची व्यथा होणं हे दिसून येतं. शिवाजी महाराजांसारखा जो माणूस असतो तो मनुष्य मृत्यूचं सुद्धा स्वागत कसं करतो हे आपल्याला सभासद त्यांच्या बखरीतनं सांगतात
की स्वतः शिवाजी महाराज यांना कळलं की आता आपला अंतकाळ आलेला आहे. जवळ आलेलं आहे. त्यावेळेला त्यांनी आपल्या सोबत जे कारकून होते त्यांना आणि जे काही हुजरे सरदार होते त्यांना बोलवलं. त्या सगळ्यांना सांगितलं की हा तो मृत्यूलोकच, इथे किती आले आणि ते गेले, म्हणजे मी कोणी विशेष नाही. इतकी विशेष आणि इतकी कर्तृत्व करून सुद्धा माणसाजवळ इतका नम्रपणा आहे की म्हणजे माणूस म्हणतोय की ह्या मागे किती आले आणि किती गेले. सो तुम्ही चिंता करू नये, तुम्ही सगळा डोलारा सांभाळावा, आपण बाहेर बसावे, मी श्रीचं चिंतन करण्यात वेळ घालवतो. इतक्या शांतपणे मृत्यूचं बोट धरून आपला छत्रपती हा पंचत्वाला भेदून निघून गेला. ह्याच्यावरती एका इंग्रजाने डिसेंबर 1680ला एक पत्र लिहिलं आणि ते पत्र मला मुद्दाम सांगायचं आहे, कारण काही वेळेला ना काही माणसं अगदी सहज काही गोष्टी लिहून जातात पण त्या खऱ्या होतात. तो इंग्रज त्या पत्रामध्ये लिहितो की शिवाजी महाराज हे इतक्या वेळेला मेलेले आहेत अशी अफवा उडलेली आहे की आता जनमानसाला वाटायला लागलेलं आहे की शिवाजी महाराज हे अमर आहेत. वा. आणि आज आपण ज्या प्रकारे शिवाजी महाराजांना लक्षात ठेवतो, आपल्या विचारांमध्ये, आपल्या वाचेमध्ये, आपल्या वाचनामध्ये, आपल्या कृतीमध्ये, आपल्या वेगवेगळ्या समारंभांमध्ये, आपल्या हृदयामध्ये आजही शिवाजी महाराज आहेत. आणि ते बघून त्या अज्ञात इंग्रजाने लिहिलेलं वाक्य हे किती खरं आहे ह्याची आपल्याला ऑलमोस्ट प्रचिती 400 वर्ष होतील काही वर्षांनी, आणि अजूनही त्यांनी दिलेले उपदेश, त्यांचे शौर्य हे आपल्याला अजूनही मोटिवेट करतात. अगदी. सो छत्रपती शिवाजी महाराज आता गेले. आता लगेच मग सोयराबाईंनी ही संधी साधून डाव टाकला असेल. हो, म्हणजे ह्याचं वर्णन परमानंद काव्यामध्ये येतं, ह्याचं वर्णन चिटणीसांच्या बखरीतही येतं की सोयराबाई साहेबांनी मंत्रीगणांना हाताशी धरलं. ह्याच्यामध्ये अनाजी पंत अग्रेसर होते ह्या कटामध्ये, आणि राजाराम महाराजांना मंचकारोहण करावं ह्याच्याबद्दल ह्या सगळ्या मंत्रीगणांमध्ये सहमती झाली. यावेळेला संभाजी महाराज हे पन्हाळगडावरती होते. चिटणीस बखरीनुसार यावेळेला पत्र पाठवण्यात आली. संभाजी महाराजांसाठी सुद्धा एक पत्र लिहिण्यात आलं, पण त्या पत्रांमध्ये पन्हाळगडाचे जे किल्लेदार होते त्यांना असं लिहिण्यात आलं की संभाजी महाराजांचा बंदोबस्त करा, अर्थात त्यांना कैद करा, आणि त्याच्यानंतर हे पत्र संभाजी महाराजांना द्या, आणि शिवछत्रपतींचा मृत्यू झालाय ही बाब कुठेही फुटू देऊ नका. अनाजी पंत आणि मोरोपंत पिंगळे ह्या दोघांनी आपल्यासोबत सैन्य घेतलं आणि त्यांनी सेनापतींना, हंबीरराव मोहितेंना सांगितलं की अशा अशा प्रकारे राजाराम महाराजांना आपण छत्रपती करणार आहोत, तर आपण जाऊन छत्रपती संभाजी महाराजांना कैद करावी, आपण एकत्रच जाऊ. यावेळेला हंबीरराव मोहिते हे कराडला होते. हंबीरराव मोहितेंशी संभाजी महाराजांचा पत्रव्यवहार झालेला होता. सो संभाजी महाराजांनी त्यावेळेला हे सांगितलं की आपणासारखा खंबीर मनुष्य हा माझ्या पाठीशी असावा असं मला वाटतं. खरं तर शिवाजी महाराज गेलेत ही दुःखाची गोष्ट आहे, पण आता मला तुमच्या आधाराची गरज आहे. आणि हंबीररावांना ही गोष्ट त्यावेळेला पटली आणि त्यांनी मोरोपंत पिंगळे आणि अनाजी पंतांना भेटायला कराडला बोलावलं. अच्छा. आता अनाजी पंतांनी मंचकारोहण करून राजाराम महाराजांना छत्रपती घोषित करून सिंहासनावर बसवलं आणि स्वतः अनाजी पंत आणि मोरोपंत पिंगळे हे सैन्य घेऊन कराडला हंबीरराव मोहितेंना भेटायला गेले. इकडे संभाजी महाराज काही शांत नव्हते. पुन्हा एकदा चिटणीस बखरीमध्ये उल्लेख येतो की जासूद म्हणजे अर्थात गुप्तहेर जो ही पत्र घेऊन आला त्याला पकडून थोडंसं दरडावून संभाजी महाराजांनी विचारलं की आबासाहेबांना काय झालं ते खरं सांग, कारण त्यांना संशय आला. आणि त्यावेळेला जासुदाला धीर निघेना आणि त्याने खरं काय होतं ते सांगितलं. संभाजी महाराजांकडे नेतृत्व गुण होतेच, त्यामुळे त्यांनी लगेच ही सगळी परिस्थिती समजून परिस्थिती आपल्या हातात घेतली. पन्हाळगडाचा जो किल्लेदार होता त्याला कैद केलं आणि पन्हाळगडावरती यावेळेला हिरोजी फर्जंदांनाही पाठवलेलं होतं. हिरोजी फर्जंदांना ज्यावेळेला हे कळलं की संभाजी महाराजांना कळलेलं आहे की शिवछत्रपतींचं निधन झालंय, आणि हिरोजी फर्जंद हे अर्थातच अनाजी पंत आणि मोरोपंतांच्या गटातले असल्यामुळे त्यांनी तिकडचे थोडेसे जड जवाहीर घेतले आणि त्यांनी तिथून पलायन केलं. आता ह्याच्यानंतर अनाजी पंत आणि मोरोपंत जे हंबीररावांना भेटायला आले कराडला, त्यांना हंबीररावांनी कैद केली आणि हंबीररावांनी त्यांना म्हटलं की ज्या शिवछत्रपतींचं अन्न आपण खाता त्याच्या मुलाला कैद करावं अशी तुमची इच्छाच कशी होते. आणि या वेळेला खंबीरपणे हंबीरराव मोहिते हे संभाजी महाराजांच्या पाठीशी उभे राहिले. मला इथे एक प्रश्न पडतो. आता शेवटी हंबीरराव मोहिते त्या काळामध्ये सरसेनापती, ते दोघांचे मामाच,
संभाजी महाराजांचाही मामा, राजाराम महाराजांचाही मामा, अगदी. पण राजाराम महाराजांचे सख्खे मामा. बरोबर. सो मग आपल्या सख्या भाच्याला गादीवर बसावं असं त्यांना का नाही वाटलं? त्यांनी संभाजी महाराजांना का पाठिंबा द्यायचं ठरवलं? खूप लॉजिकल प्रश्न आहे हा विराज. पण गंमत कशी आहे ना, की काही लोक हा प्रॅक्टिकल आणि प्रोफेशनल विचार करतात आणि काही लोक हे इमोशनल होऊन स्वार्थी विचार करतात. जर मी राजारामांच्या पाठीशी उभा राहिलो तर माझी बहीण, सख्खी बहीण खुश होईल आणि पुढे जाऊन ती मला फक्त सरसेनापती नाही तर अजूनही काहीतरी मोठं पद देऊ शकेल, असा विचार एखादा सामान्य माणूस करू शकला असता. पण हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताखाली तयार झालेले होते. ते सरसेनापती होते आणि त्यांना हेही माहिती होतं की औरंगजेब आता दख्खनमध्ये उतरणार आहे. अशा वेळेला जेमतेम 10 वर्षांचे, कारण 1670ला राजाराम महाराजांचा जन्म झाला, सो 1680ला ते फक्त 10 वर्षांचे होते. सो 10 वर्षांच्या राजाराम महाराजांना छत्रपती करून त्यांच्या मागे सैन्य उभं राहील का छत्रपती संभाजी महाराज, जे ॲबेकॅरेनुसार सैन्यामध्ये अधिकच लोकप्रिय आहेत. हो, ते दिलेर खानाकडे गेले होते पण ते आज परत आले होते आणि खुद्द छत्रपतींनी त्यांना कुठलाही शिक्षा केली नाही, कुठलीही कैद करवली नाही. हे जर सैन्याला दिसतंय तर त्यांची लोकप्रियता कमी होणं हे काही शक्य नव्हतं. सो अशा वेळेला प्रोफेशनल लॉजिकल विचार करून हंबीरराव मोहिते हे ठामपणे संभाजी महाराजांच्या पाठीशी उभे राहिले स्वराज्यासाठी. बरोबर. की जर स्वराज्य टिकवायचं असेल तर संभाजी महाराजांनाच आपण पाठिंबा द्यायला हवा. इमोशनली न जाता त्यांनी स्वराज्यासाठी जे योग्य आहे त्याचा त्यांनी विचार केला. येस. सो इथून कैद करून हंबीरराव कराडहून मोरोपंत पिंगळे आणि अनाजी पंतांना घेऊन पन्हाळगडावरती गेले आणि तिथून संभाजी महाराज रायगडावरती आले. ज्याप्रमाणे परमानंद काव्यामध्ये लिहिले त्यानुसार त्यांनी रायगडावर आल्यानंतर सोयराबाईंचं आणि पुतळाबाईंचं सांत्वन केलं. जेधे शकावलीनुसार त्यांनी राजाराम महाराजांना कैद केलं, पण ती कैद म्हणजे नजर कैद असावी की राजाराम महाराज हे जाणते नाहीत, 10 वर्षांचे आहेत, पुन्हा त्यांना हाताशी धरून अन्य कोणीतरी काही राजकारण करू नये यासाठी त्यांना केलेली ही कैद असावी. त्यांना अर्थातच वेगवेगळ्या, त्यांना प्रेमाने वागवलं हे इंग्रजी पत्रांमध्ये उल्लेख येतो. राजाराम महाराजांची नंतर खुद्द संभाजी महाराजांनी 3 लग्न लावून दिली. म्हणजे त्यांच्यातल्याच हंबीरराव मोहितेंच्या कन्या ताराबाई यांच्याशी सुद्धा राजाराम महाराजांचं पुढे जाऊन लग्न लावून दिलेलं आहे. सो संभाजी महाराजांनी आपल्या भावाला कैद केलं ह्याचा अर्थ त्याला वाईट प्रकारे वागवलं किंवा मग औरंगजेब आणि संभाजी महाराज ह्यांच्यात काहीच फरक नाही असं होत नाही. त्यांनी राजाराम महाराजांना प्रेमानेच वागवलं, भावाचा जो आदर होता तो दिला, पण त्यांना ह्या नसत्या राजकारणापासून वाचवलं आणि त्याच्यापासून त्यांना लांब ठेवलं. थोडं प्रोटेक्टिव्ह त्यांचं वाटावं म्हणून त्यांनी वाचवलं. येस. आणि मग इथे आल्यानंतर 20 जून 1680ला संभाजी महाराजांचं मंचकारोहण झालं सगळ्यात पहिले. म्हणजे ते सिंहासनाधीश्वर झाले आणि त्यांनी स्वतः राजा झालाय हे घोषित केलं. पण त्यांनी यावेळेला लगेच राजाभिषेक करून घेतला नाही. यावेळेला त्यांच्यासोबत त्यांच्या बहिणींचे जे पती होते ते होते गणोजी शिर्के होते, हरजीराजे महाडिक होते, महाजी नाईक निंबाळकर होते, हे त्यांच्या भगिनींचे पती होते. ह्यांच्याशिवायही अजून काही सरदार होते. आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही राजे झालात, अशा वेळेला सरकारकुनांना बंदी करून ठेवलंय हे योग्य दिसत नाही. तर त्यांच्या विनंतीवरनं संभाजी महाराजांनी मोठं मन ठेवून आपल्या कारकुनांना जी होती, मी आता मोरोपंत पिंगळ्यांना त्यावेळेला कैद केलेली होती आणि अनाजी पंतांना कैद केलेली होती, त्या सगळ्यांनाच त्यांनी सोडून दिलं. सो त्यावेळेला संभाजी महाराजांनी मोठं मन दाखवलं आणि ह्या लोकांना सोडलं. अनाजी पंत हे सुरनीस म्हणजे सचिव होते. थोडक्यात कागदपत्रांचा जो व्यवहार असतो राजाचा तो सगळं पाहणं हे त्यांचं काम होतं. हे अष्टप्रधान मंडळातलं एक पद होतं. त्यांच्याकडनं ही सुरनिशी काढून घेऊन त्यांना मुजुमदार, थोडक्यात अमात्य करण्यात आलं. पुन्हा एकदा आपल्याला दिसतं अमात्य काय काम करतो, तर अमात्य हा वित्ताचा, पैशाचा व्यवहार जो आहे तो बघतो. सो हे बघून आपल्याला कळतं की संभाजी महाराजांना जर असं वाटलं असतं की अनाजी पंत हे भ्रष्टाचारी आहेत तर त्यांना वित्ताच्या, अमात्याच्या पदावर ठेवलं नसतं. पण त्यांनी राजद्रोह करण्याचा आणि ह्या राजकारणामध्ये सोयराबाईंची आणि राजाराम महाराजांची बाजू घ्यायचा प्रयत्न केला हे दिसलं, म्हणून त्यांना कैद करण्यात आली होती. आणि ह्याच्यानंतर त्यांना पुन्हा एकदा दुसरा चान्स देण्याचा प्रयत्न संभाजी महाराजांनी केला. हे पण किती एका लीडरचं वैशिष्ट्य आहे ना. नक्कीच. म्हणजे संभाजी महाराजांचं वर्णन हे एक क्रूर राजा म्हणून केलं जातं की त्यांनी कसं मिळेल त्या प्रकारे आपल्या विरुद्ध असणाऱ्या लोकांना मारून टाकलं आणि आपला पूर्ण विरोधच संपवला.
हे केलं नाही तर संभाजी महाराजांनी योग्य प्रकारे त्यांना दुसरा एक चान्स देण्याचा प्रयत्न केला. आणि जे औरंगजेबाने कधी केलं नाही, हो, त्यांनी त्याच्या सर्व भावांना मारून टाकलं. अगदी आपला सगळं कॉम्पिटिशनच संपवून टाकली. त्याने कुठलाच विचार त्यावेळेला केला नाही. मला फक्त बादशाह व्हायचा एवढाच विचार केला. सो यावेळेला संभाजी महाराजांनी एक दुसरी संधी या सरकारकुनांना दिली. दुर्दैवाने पुढे 2 महिन्यात ऑक्टोबर 1680ला मोरोपंत पिंगळ्यांचं निधन झालं. सो त्यांचे पुत्र निळोपंत यांना प्रधान पदावरती नेमण्यात आलं आणि बाकी मी जसं म्हटलं त्यानुसार अष्टप्रधान मंडळामध्ये बाकीचे काहीच बदल विशेष हे संभाजी महाराजांनी केले नाहीत. आता मंचकारोहण झाल्यानंतर संभाजी महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारची दानं, साधू संतांचा आदर करायला सुरुवात केली. तुकाराम महाराजांचे पुत्र होते, त्यांना त्यांनी वर्षासन लावून दिलं. त्याच्यानंतर एक बाकरे गुरुजी होते, त्यांना एक संस्कृत पत्र संभाजी महाराजांनी लिहिलंय. जर आय थिंक आपल्या व्ह्युअर्सना इंटरेस्ट असेल तर त्यांनी नक्की कमेंट करावी. मी त्या पत्राचं ट्रान्सलेशन PDF करून आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नंतर देईन. ते पत्र, त्या पत्राच्या पहिल्या 2 ओळींचं जे हस्ताक्षर आहे ते खुद्द संभाजी महाराजांचं आहे असं मानलं जातं. आणि अर्थातच संस्कृतचं पत्र असल्यामुळे ते संभाजी महाराजांनीच सांगून ते लिहिलं गेलं असावं. ह्या पत्राचे ना 2 वैशिष्ट्य आहेत. अच्छा. एक गोष्ट म्हणजे जो खूप वर्षांपासून चाललेला वाद आहे की शिवाजी महाराजांनी अफजल खानाला वाघनखांनी मारलं का शिवभारतामध्ये लिहिले त्याप्रमाणे छोट्या तलवारीने मारलं. तर ती छोटी तलवार म्हणजे आपण आपल्या अफजल खान वधाच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं की बिचवा असू शकतो. संभाजी महाराजांनी या संस्कृत दानपत्रामध्ये लिहिलेलं आहे की बिचव्याने नरसिंहाप्रमाणे अफजल खानावरती हल्ला करणारे शिवाजी महाराज. सो आपल्याला कळून येतं की खुद्द संभाजी महाराजही सांगतायत की बिचव्याने अफजल खानाला मारण्यात आलं. आणि दुसरी जी गंमत आहे ती गंमत एकदम म्हणजे मला वाटतं कादंबरीकारांनी त्याचा एकदम खूपच फायदा घेऊन त्याच्याभोवती खूप गोष्टी रंगवल्यात. ती गंमत अशी आहे की आग्र्याला ज्या वेळेला संभाजी महाराज गेले होते शिवाजी महाराजांबरोबर, त्यावेळेला काही कादंबरीकार म्हणतात की संभाजी महाराजांना औरंगजेब म्हणाला की तू मल्लयुद्ध कर आणि माझ्याकडे असे असे मल्ल आहेत. आता 9 वर्षांचे होते संभाजी महाराज. त्यावेळेला सुद्धा अतिशय धैर्याने औरंगजेबाने ही जी काही आज्ञा दिली होती मल्लयुद्धाची ती संभाजी महाराजांनी फेटाळली. आणि त्याचा संदर्भ या दानपत्रात येतो की इंद्रप्रस्थाचा अर्थात दिल्लीचा बादशहा याने मल्लयुद्धासाठी दिलेली आज्ञा, त्याचा आज्ञाभंग करणारे संभाजी महाराज. आणि मग याच्यावरती कादंबरीकारांनी इमले रचले की संभाजी महाराज म्हणाले की मी क्षत्रिय आहे आणि मी क्षत्रियाबरोबरच लढतो वगैरे, किंवा तुमच्याकडे कोणी तुमचा राजपुत्र असेल तर सांगावं. हे सगळे कादंबरीकारांनी रचलेले इमले आहेत. पण यातनं अजून एक गोष्ट दिसून येते की 8 वर्षांच्या संभाजी महाराजांमध्ये औरंगजेबासारख्या माणसाला तोंडावरती नकार द्यायचं धैर्य होतं. सो त्यांचा धाडसी स्वभाव हा लहानपणापासून दिसून येतो. सो हे एक दानपत्र आहे. समर्थ रामदासांना चाफळला काही दिलेले म्हणजे दानपत्र आहेत. सो अशा प्रकारे साधू संतांचं संभाजी महाराजांनी त्यावेळेला जेवढा म्हणून करता येईल तेवढा सत्कार केला. संभाजी महाराजांचा राजाभिषेक व्हायला जानेवारी उजाडायला लागला. या राजाभिषेकाचं दुर्दैवाने ज्या प्रकारे शिवाजी महाराजांवरती शिवराजाभिषेक प्रयोग हा गागा भट्टांनी लिहिलेला पूर्ण पोथी आहे, त्याच्यातनं तपशील कळून येतात की काय काय झालं, तसं नसून परमानंद काव्यामध्ये फक्त एक पॅरेग्राफ येतो की ज्याच्यामधनं कळतं की शिवाजी महाराजांच्या वेळेला ज्या ज्या गोष्टी झाल्या होत्या त्याचप्रमाणे ग्रहमग झालं, पुण्याह वाचन झालं, नांदी श्राद्ध झालं आणि अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराज हे सिंहासनाधीश्वर झाले, त्यांना सुवासिनींनी ओवाळलं वगैरे वगैरे. पण याहून जास्त तपशील जे आहेत ना ते आपल्याला दिसून येत नाही. पण तुला असं का वाटतं की म्हणजे त्याचं वर्णन का केलं नसेल? इज इट बिकॉज सेमच होते दोन्ही राजाभिषेक, ते कारण असेल का ते डॉक्युमेंटेशन असेल पण आपल्याला अवेलेबल नसेल? काय वाटतं तुला? मी खरं सांगू का, ह्याचं ऐतिहासिक उत्तर माझ्याकडे नाहीये, पण ह्याचं एक उत्तर माझ्याकडे आहे जे सगळ्यांनाच पटेल असं नाही. मला वैयक्तिकरित्या छत्रपती संभाजी महाराज हे फार अनलकी वाटतात. तू जर त्यांचं सगळं आयुष्य पाहिलंस तर ही माझी थिअरी आहे, ह्याला ऐतिहासिक संदर्भ नाहीत, पण हे फक्त मला त्यांचं समस्त चरित्र वाचून मला जे वाटतंय हे मी भावनिक होऊन केवळ सांगतोय. पण लहानपणीच त्यांची आई गेली. त्यांना ते छत्रपती झाल्यानंतर त्यांचा राजाभिषेक लिहायला त्यांना गागा भट्टांसारखा मनुष्यता मिळालाच नाही. पण परमानंद काव्य लिहिणाऱ्याची सुद्धा त्याच्या वडिलांप्रमाणे शिवाजी महाराजांना खुद्द कवींद्र परमानंद नेवास्कर इतका सुंदर कवी मिळाला होता.
कवींद्र परमानंदांनी लिहिलेलं शिवभारत आणि परमानंद काव्य ज्याच्यामध्ये संभाजी महाराज आणि शाहू महाराजांचं वर्णन येतं, ह्यांची जर तुलना केली ना तर अक्षरशः परमानंद काव्य हे कुठेच उभं राहू शकत नाही. सो संभाजी महाराज त्याही दृष्ट्या दुर्दैवी ठरले की त्यांना एक चांगला कवी सुद्धा मिळाला नाही की जो त्यांचं चरित्र चांगल्या प्रकारे लिहू शकेल. आपण पुढे त्यांच्या बऱ्याच मोहिमा बघणार आहोत, पण ज्या वेळेला ते जंजिऱ्याची मोहीम करायला गेले आणि ते जवळजवळ जिंकायला येणार त्यावेळेला त्यांच्यावरती दुसऱ्या कोणीतरी हल्ला केला किंवा त्यांना तिथून जाऊन दुसऱ्या मोहिमेत भाग घ्यायला लागला. आज आपण पोर्तुगीजांची मोहीम बघणार आहोत, त्याच्यामध्ये त्यांना संपूर्ण विजय संपादन होणार, अशा वेळेला त्यांना औरंगजेबाचं 1 लाखाचं सैन्य आलं म्हणून. सो मला संभाजी महाराजांचं पूर्ण चरित्र हे कुठे ना कुठेतरी दुर्दैवी अनलकी वाटतं की त्यांच्याकडे यश अगदी तोंडाशी येऊन मग पाठ फिरवायचं, आणि हे रिपीटेडली त्यांच्या आयुष्यामध्ये दिसतंय. त्यामुळे मी वैयक्तिकरित्या ह्या कन्क्लुजनला आलं की त्यांचं आयुष्य हे बऱ्यापैकी अनलकी होतं. असू शकतं, कारण की शेवटी नाही म्हणलं तरी ते स्टार्स तसे आपल्याला भाग्य काय लागतं. येस, पुरुषाने कष्ट करून झाल्यानंतर जर त्याचं यश त्याच्या पुढे मान झुकवत नसेल तर त्याला कारण केवळ भाग्यच असतं. भाग्य. सो राजाभिषेक झाल्यानंतर सगळं स्थिरस्थावर होईल असं छत्रपती संभाजी महाराजांना वाटलं आणि त्यांनी आपल्या राजकारणाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. याच काळामध्ये अकबर हा जो औरंगजेबाचा लाडका मुलगा तो फितवा करून महाराष्ट्रात आला. ह्याचे सगळे तपशील आपण पुढच्या भागांमध्ये बघणार आहोत. आता आपण थोडं फास्ट फॉरवर्ड करतोय. ह्या अकबराला संभाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये छत्र दिलं, त्याला राहायला जागा दिली. ह्या अकबराला भेटायला बरेच दिवस संभाजी महाराज स्वतःहून गेले नव्हते आणि या वेळेला अनाजी पंत, म्हणजे आता यावेळेला पुन्हा एकदा आपल्याला 3 संदर्भांमधनं ही गोष्ट दिसून येते. एक आहे पंत प्रतिनिधींची बखर, दुसरं निकोलाय मनुची नावाचा एक इटालियन, मी ह्याच्यापूर्वी बऱ्याचदा त्याचा उल्लेख केलेला आहे, तो इटालियन प्रवासी, ज्याला आपण आता प्रवासी नाही म्हणू शकत कारण त्याचं आयुष्य सगळं भारतातच गेलं. सो त्याने स्टोरिया दो मोगोरमध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे. आणि इंग्रजांचं एक पत्र आहे. सो हे 3ही गोष्टी काय सांगतात तर इंग्रजांचं पत्र सांगतं की अकबराला अनाजी पंत, सोयराबाई आणि हिरोजी फर्जंद ह्या लोकांनी एक पत्र पाठवलं ज्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही तुझ्या बाजूने येतो, तर काही प्रकारे संभाजी राजांना घातपात करूया ज्यामुळे राजाराम महाराज हे छत्रपती होतील. म्हणजे पुन्हा एकदा ते विचार त्यांच्या डोक्यामध्ये आले. सो हे इंग्रजांच्या याच्यात लिहिलंय. पंत प्रतिनिधींच्या बखरीमध्ये लिहिलेलं आहे की त्या मोहम्मदास, म्हणजे अर्थातच अकबरास, अनाजी पंतांच्या गटातल्या लोकांनी असं सांगितलं की संभाजी महाराज, पुन्हा तेच आशय सगळा तोच की संभाजी महाराजांच्या ऐवजी राजाराम महाराजांना आपण छत्रपती करूया, आम्ही तुला मदत करू. आणि निकोलाय मनुचीनेही हेच सांगितलं. त्याने अतिशय स्पष्टरित्या सांगितलंय की त्याने फक्त नावं नाही घेतली आहेत कुणाची, म्हणजे या दोन्ही पत्रांमध्ये संदर्भांमध्ये अनाजी पंतांचं नाव स्पष्टपणे येतं. सो ते ह्या कटामध्ये अग्रेसर होते हे स्पष्टपणे दिसून येतं. निकोलाय मनुची म्हणतो की संभाजी महाराजांच्या विरोधातल्या सरदारांनी एक पत्र पाठवलं जे अकबराला पाठवलं आणि त्याला सांगितलं की आम्ही तुला सर्व प्रकारची मदत करायला तयार आहोत. अकबराला असं खूप वाटलं की आपण ह्याचा फायदा घ्यावा, पण त्याच्याबरोबर जो दुर्गादास राठोड नावाचा त्याचा सरदार होता तो म्हणाला की थांब जरा, विचार कर, कदाचित संभाजी महाराजांनी तू किती प्रामाणिक आहेस हे बघण्यासाठी स्वतः हे मुद्दाम पत्र पाठवलं असेल की तू माझ्या विरुद्ध जातोस की नाही हे बघायला. त्यामुळे तो विचार करून अकबराने ते पत्र संभाजी महाराजांना दाखवलं की त्याला वाटलं की ह्याच्यामुळे संभाजी महाराज खुश होतील. संभाजी महाराजांनी या पत्राची शहानिशा केली आणि जे कोणी दोषी होते त्यांना शिक्षा दिली. सो कमिंग बॅक टू आपला पॉइंट, ह्या 3ही गोष्टींमधनं दिसून येतं की अनाजी पंतांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हा अजून एक दुसरा कट रचण्यात आला ज्याच्यामध्ये संभाजी महाराजांना बाजूला सारून पुन्हा एकदा राजाराम महाराजांना छत्रपती करण्याचा प्रयत्न केला गेला. तू मगाशी म्हणाला होतास की त्या काव्यामध्ये असं लिहिलेलं आहे की संभाजी महाराजांना राग जर आला तर ते शत्रूचं पूर्ण वाट लावतील, यमाप्रमाणे आहेत. सो आता काय होणार आहे एक्झॅक्टली कळलं असेल अनाजी पंतांना. सो ह्या वेळेला संभाजी महाराजांनी कुणाचीच गय केली नाही. सो जेधे शकावलीनुसार ह्याच्यामध्ये कळून येतं आपल्याला की अनाजी पंतांना मार दिला असं दिसून येतं आणि त्या फटक्यांमुळे अनाजी पंतांचा मृत्यू झाला. त्याच्याबरोबर हिरोजी फर्जंद, बाळाजी आवजी यांना परळी खाली कैद करून मारले, एवढंच उल्लेख आपल्याला जेधे शकावलीत दिसतो. याच्याशिवाय पंतप्रतिनिधींची बखर आहे किंवा अजून जी काही साधनं आहेत त्याच्यामध्ये दिसून येतं की ह्या सगळ्यांना हत्तीच्या पायी देण्यात आलं आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे
कशा प्रकारे शिक्षा देण्यात आली त्यातही एकवाक्यता नाही, पण शिक्षा देण्यात आलेल्या माणसांच्या नावामध्ये एकवाक्यता आहे की अनाजी पंत, त्यांचा भाऊ दत्ताजी पंत जो त्यांच्या सोबतच होता ह्या कट कारस्थानामध्ये, बाळाजी आवजींचे पुत्र आवजी बाबा ह्यांना आणि हिरोजी फर्जंद ह्या लोकांना शिक्षा देण्यात आली. मला असं वाटतंय की ह्यांच्यातली बरीचशी नावं ही शिवछत्रपतींच्या काळामध्ये शिवछत्रपतींच्या अगदी जवळची होती, कारण ह्याच्यामध्ये आपण हिरोजी फर्जंदांचंही नाव ऐकतोय, बाळाजी आवजींचंही नाव ऐकतोय आणि अर्थातच अनाजी पंतांचंही नाव ऐकतोय, कारण ही सगळीच माणसं ही शिवछत्रपतींच्या फार जवळची होती. पण त्यांना पुन्हा एकदा चान्स देऊन सुद्धा ज्या वेळेला ते सुधारले नाहीत आणि जो मनुष्य, कारण राजाभिषेकाच्या वेळेला शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाच्या वेळेला त्यांचा उत्तराधिकारी म्हणून राजकुमार म्हणून संभाजी महाराजांनाच निवडण्यात आलेलं होतं. सभासद बखरीमध्ये आपल्याला दिसून येतं की शिवाजी महाराजांच्या अंतःकरणामध्ये कुठलीच गोष्ट म्हणजे त्यांच्यामध्ये कटुता राहिलेली नव्हती. सो शिवाजी महाराजांनाही त्यांचा जो उत्तराधिकारी आहे तोच योग्य वाटला असता. पण हे सगळं असूनही पुन्हा एकदा अनाजी पंतांनी विरोध केलेला आपल्याला दिसतो आणि त्यांच्या ह्या कर्तृत्वाचं शिक्षा त्यांना मिळाली. चिटणीस बखरीमध्ये फक्त एक उल्लेख येतो की बाळाजी आवजी चिटणीस यांना मारलं याबद्दल येसूबाई म्हणजे अर्थात महाराणी येसूबाई यांनी यावेळेला संभाजी महाराजांना विचारलं की खूप वर्षांचे अंतःकरण हे म्हणजे महाराजांचे अंतःकरण अर्थात शिवाजी महाराजांचे अंतःकरण जाणणारे बाळाजी आवजी, कारण ते पत्र लिहायचे ना आणि पत्र म्हणजे एखाद्या माणसाचं अंतःकरण असतो, त्यात तो जे बोलतो ते येतं, इमोशन्स आले. येस. सो त्यांना मारलं हे योग्य नाही केलं. छोट्या माणसाच्या सांगण्यावरनं जी गोष्ट झाली ती योग्य नाही झाली. आता इथे काही इतिहासकारांना वाटतं की कवी कलश जे आहेत त्यांचा उल्लेख इथे छोटा माणूस म्हणून करण्यात आलेला आहे, कारण जेधे शकावलीमध्ये सुद्धा उल्लेख आहे की कवी कलुषाच्या बोले मागुती ह्या सगळ्या शिक्षा देण्यात आल्या. सो त्यांच्या बोलण्यामुळे बाळाजी आवजींना जी काही शिक्षा झाली ही खुद्द येसूबाईंना मान्य नव्हती. याच्यावरती संभाजी महाराजांनी असं म्हटलं की त्यावेळेला संतापाच्या भरात मी ही शिक्षा दिली, तर त्यांची जी मुलं आहेत खंडोबल्लाळ आणि निळोबल्लाळ ह्यांचा तुम्ही खाजगीकडे घेऊन सांभाळ करावा. अर्थात खंडोबल्लाळ आणि निळोबल्लाळ हे नंतर संभाजी महाराजांबरोबर दिसून येतात, त्यामुळे चिटणीस बखरीतला हा उल्लेख खोटा असावा असं मला तरी वैयक्तिकरित्या वाटत नाही. खंडोबल्लाळ ह्याच्यानंतर पुढे राजाराम महाराजांसोबतही जिंजीलाही गेलेले होते, त्याच्यामुळे त्यांनी तेवढ्याच निष्ठेने जेवढे त्यांच्या वडिलांनी निष्ठेने सेवा केली होती तेवढ्याच निष्ठेने त्यांनीही सेवा केली. सो बाळाजी आवजी हे एक वगळले तर अन्य कोणाला शिक्षा देऊन संभाजी महाराजांनी चूक केली असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. आणि इथे दुसरा कट संभाजी महाराजांनी मोडून पाडला. ह्याच्यानंतर बऱ्याच लोकांना कैद करण्यात आली. म्हणजे तुला रघुनाथ पंत हणमंते आठवत असतील, जे दक्षिण दिग्विजयामध्ये होते, त्यांचे बंधू जनार्दन पंत हणमंते होते. या दोघांनाही कर्नाटकमध्ये अटक करण्यात आली, कैद करण्यात आली आणि त्यांच्याबरोबर तिकडे त्यांच्या ऐवजी तिकडे हरजीराजे महाडिक म्हणजे भवानीबाई ज्या संभाजी महाराजांच्या भगिनी त्यांचे हे यजमान हरजीराजे महाडिक त्यांना कर्नाटकात सोमाजी नाईकांबरोबर पाठवण्यात आलं. नंतर काही वर्षांनी सोमाजी नाईकांनाही अटक करण्यात आली. सो ह्या अशा गोष्टी त्या काळामध्ये खूप होत गेल्या आणि त्या सगळ्या कैदेमधनं एकूणच सरकारकुनांमध्ये सरदारांमध्ये एक थोडीशी दहशत निर्माण झाली. आणि ह्या वेळेला समर्थ रामदासांनी संभाजी महाराजांना एक पत्र लिहिलेलं आहे. आता समर्थ रामदासांनी संभाजी महाराजांना जे काही पत्र लिहिलेलं आहे त्या पत्राविषयी बोलण्याच्या आधी ना मला समर्थ रामदासांबद्दल थोडंसं बोलायचं. समर्थ रामदास म्हटले की आपल्याला ना दोन एक्स्ट्रीम व्ह्यूज दिसून येतात. एक असतात जे समर्थ रामदासांचे शिष्य असतात आणि त्यांचं म्हणणं असतं की ते शिवाजी महाराजांचे राजनीतीतलेही गुरु होते. अखंड हिंदवी स्वराज्य उभं राहिलं हे रामदास स्वामींच्या समर्थ रामदासांच्या मार्गदर्शनामुळे आणि जिथे तिथे शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करण्यासाठी हे खुद्द समर्थ रामदासच होते. हा एक एक्स्ट्रीम एंड झाला. याबद्दल माझं वैयक्तिक मत असं आहे की सचिन तेंडुलकर ह्याने 100 सेंचुरीज काढल्यात. सचिन तेंडुलकर कधी काही लहान असेल, त्याला स्वतःला ज्या वेळेला गणित येत नसेल त्यावेळेला तो गणिताच्या एखाद्या उत्कृष्ट क्लासमध्ये गेला असेल ज्याच्यामध्ये गणित शिकवणारे सर हे अतिशय उत्कृष्ट होते. त्यानंतर मोठा झाला सचिन आणि त्याने 100 सेंचुरीज केल्या. आता ह्या गणिताच्या क्लासला जाणारे शिष्य जर उद्या म्हणायला लागले की सचिन तेंडुलकरने 100 सेंचुरीज केल्या कारण तो आमच्या सरांकडे गणित शिकायला यायचा, तर हे काही आपल्याला योग्य वाटत नाही. बरोबर.
आणि मला एक्झॅक्टली असंच समर्थ रामदासांचे जे कट्टर शिष्य आहेत त्यांचा हा जो कट्टर व्ह्यू आहे त्याबद्दल वाटतं. मुळातच आपल्याला बरेच ऐतिहासिक संदर्भ दिसून येतात की ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी भरपूर वेळेला चाफळला किंवा सज्जनगडावरती समर्थ रामदासांना दानं केलेली आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना समर्थांबद्दल आदर होता हे अगदी स्पष्ट दिसून येतं. काय त्यात डाऊटच नाही. पण असा एकही ऐतिहासिक संदर्भ मिळत नाही ज्यातनं हे कळतं की शिवाजी महाराजांची जी काही राजनैतिक अचीवमेंट आहे त्याच्यासाठी मार्गदर्शक हे समर्थ रामदास होते. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की समर्थ रामदास आहेत किंवा संत तुकाराम आहेत, संत ज्ञानेश्वर आहेत, चोखामेळा आहेत, हे जे सगळे संत आहेत ना हे प्रचंड थोर होते. पण त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या थोरत्वाला कुठेतरी भलत्याच ठिकाणी नेऊन त्यांचा पराभव करू नये. कारण उद्या आपल्या संतांना मोठं दाखवण्याच्या पद्धतीमध्ये आपण त्यांचाच पराभव करतोय, त्यांचाच अपमान करतोय हे त्यांच्याच शिष्यांना बऱ्याचदा कळून येत नाही. शिवाजी महाराज हे ज्या वेळेला त्यांची राजनैतिक उद्दिष्ट पूर्ण झाली त्यावेळेला त्यांना परमार्थही करायचा होता. कारण शिवाजी महाराजांचं सगळं चरित्र वाचलं की आपल्याला नेहमी दिसून येतं की ते अतिशय वैरागी वृत्तीचे होते. ते मटेरियलिस्टिक जगात राहून सुद्धा त्यांचा ओढा हा नेहमी अध्यात्माकडे आणि त्याच प्रकारचा होता. सो अशा अध्यात्मामध्ये मार्गदर्शन मिळवण्यासाठी ते समर्थ रामदासांकडे गेलेले असतील तर त्यात काहीच चुकीचं नाही. आणि त्याबद्दल समर्थ रामदासांनी त्यांना मार्गदर्शन केलं असेल तर त्यातही काही चुकीचं नाही. ते आध्यात्मिक गुरु होते असं आपण म्हणू शकतो. पण त्यांना त्यांचे राजनैतिक गुरु करणं हे मला वैयक्तिकरित्या योग्य वाटत नाही, कारण तसा कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही. आता ह्याच्याशिवाय एक दुसरी बाजू येते जी म्हणते की समर्थ रामदास हे कोणीही साधू संत नसून ते आदिलशाहीचे एक गुप्तहेर होते. काहीतरीच आपलं. हो, म्हणजे हे अक्षरशः कित्येक आजकालच्या फेसबुक पोस्टमध्ये आणि अर्थात जातीद्वेषातूनही या आलेल्या गोष्टी असतात. त्यामुळे म्हणजे मला असं खूप वाटतं की निदान संतांची तरी माणसांनी आडनावं बघू नयेत. की ज्या वेळेला आपण समर्थांचे मनाचे श्लोक वाचतो, त्यांचा दासबोध वाचतो, माझ्याकडे संत तुकारामांच्या गाथा सुद्धा आहेत, ज्या वेळेला आपण ते सगळं वाचतो ना त्यावेळेला मला खरंच जाणवतं की ह्या माणसांच्या चपलेजवळही उभे राहण्याची आपली कोणाचीच पात्रता नाही. बरोबर बोलस. इतकी ही माणसं थोर आहेत. आणि त्यावेळेला आपण असं म्हणतो की समर्थ रामदास हे आदिलशाहीचे गुप्तहेर होते. पुन्हा एकदा मला असं वाटतं की हे म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो. आपल्याला हे माहिती आहे की शिवाजी महाराज फक्त आज्ञापत्रातच नाही तर परकीयांच्याही लेखणीतनं असं आलेलं आहे की शिवाजी महाराज हे गुप्तहेरांवरती प्रचंड पैसा खर्च करत असत. बहिर्जी नाईकांचं आपण कित्येक वेळेला कौतुक केलेलं आहे. आग्र्याहून सुटून येण्यामध्ये बहिर्जी नाईकांचा मोठा हात होता. भले आपल्याकडे ऐतिहासिक संदर्भ नसतील तरी आपल्याला हे मान्य करावं लागतं. सभासद बखरीमध्ये उल्लेख आहे की बहिर्जी नाईक म्हणाले की सुरत मारल्याने अगणित द्रव्य सापडेल. सुरतेमध्ये कोणाच्या घरात काय आहे इथपर्यंत शिवाजी महाराजांना डिटेल माहिती होते. अशा शिवाजी महाराजांना आपण ज्या समर्थ रामदासांना दानं देतोय तो मनुष्य आदिलशाहीचा गुप्तहेर आहे माहिती नसावं. ह्याच्याबरोबरच दुसरी गोष्ट ही येते की आपण अजून एक गोष्ट पाहिली होती की ज्या वेळेला शहाजी राजांना कैद झाली होती त्यावेळेला आदिलशहाने सिंहगड मागितला होता आणि तो सिंहगड देण्यासाठी शिवाजी महाराजांच्या जीवाची तगमग होत होती की गड किल्ले माझ्यासाठी महत्वाचे आहेत. म्हणजे वडील महत्वाचे नाही आहेत असं नाही, पण तरी आज मला एक गड द्यावा लागतोय ह्याच्यासाठी शिवाजी महाराजांच्या जीवाची तगमग होत होती. असे शिवाजी महाराज परळीचा गड म्हणजे सज्जनगड हा असाच कुठल्या तरी बुवाला देऊन टाकतील का? म्हणजे त्यांच्या मनात समर्थ रामदासांबद्दल आदर असल्याशिवाय ही गोष्ट होणं शक्य नाहीये. सो मला असं वाटतं की माणसांनी ह्या सगळ्या संत श्रेष्ठांकडे जातींच्या पलीकडे जाऊन त्यांनी काय थोर कर्तृत्व केलंय ते पाहावं आणि त्यांच्या शिष्यांनीही उगाच काहीतरी आगाऊपणा करून त्यांना कुठल्या तरी वेगळ्याच लेवलला घेऊन जाऊ नये. हे माझं वैयक्तिक मत आहे. माझ्या मते एवढी बॅकग्राऊंड झाल्यानंतर आपण संभाजी महाराजांना समर्थांनी काय पत्र लिहिलं होतं ते समजण्याचा प्रयत्न करूया. सो ह्यातले सगळे श्लोक काही मला सांगणं शक्य नाहीये. आपण काही श्लोकांवरती फोकस करूया. त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात की काही उग्र स्थिती सोडावी म्हणजे थोडा राग सोडावा, काही सौम्यता धरावी म्हणजे थोडक्यात थोडंसं प्रेमाने काही गोष्टी घ्याव्या, चिंता पराची लागावी, पराची म्हणजे प्रजेची तुम्ही चिंता करावी, अंतर्यामी म्हणजे मनातून तुम्ही त्यांची चिंता करावी असं समर्थ रामदास सांगतात. पुढचा श्लोक आहे तो फारच सोप्या मराठीत आहे की मागील अपराध क्षमा करावे, कारभारी हाती धरावे, सुखी करुनी सोडावे कामाकडे.
हा अगदी सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. म्हणजे थोडक्यात कारभारांना हाताशी घेऊन जेवढी तुम्हाला कामं चांगली करता येतील आणि तेवढी शक्य स्वराज्य विस्तार जो करता येईल तो तुम्ही करा. बहुत लोक मिळवावे, एक विचारे भरावे, कष्ट करूनी घसरावे म्लेंछावरी. पुन्हा एकदा आशय तोच आहे की बहुत लोक मिळवावे, जास्तीत जास्त लोक गोळा करा. आता असं झालंय की तुम्ही अचानक चिकार सरकारकुनांना शिक्षा दिल्यामुळे जी दहशत झाली आहे त्याच्यामुळे एक अविश्वासाचं वातावरण निर्माण होतं ना. सो तुम्ही काय करा, तर तुम्ही बहुत लोक आधी मिळवा. त्यांना मिळवल्यानंतर कष्ट करूनी घसरावे म्लेंछावरी. म्लेंछा म्हणजे औरंगजेब, अच्छा. त्याच्यावरी एकत्र होऊन तुम्ही घसरावं. म्हणजे त्याच्यावरती काय ते हल्ले करायचे ते करा. ह्याच्या पुढे आपण जे खूप फेमस ओळी ऐकतो ना समर्थांच्या, शिवरायांबद्दल म्हटलेल्या, त्या ओळी ह्या पत्रातल्या आहेत. ओ. समर्थ रामदास म्हणतात की शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा साक्षेप. साक्षेप म्हणजे जिद्द. शिवरायांचे आठवावे रूप म्हणजे त्यांचं कर्तृत्व. शिवरायांचा आठवावा प्रताप, त्यांचा प्रताप काय पराक्रम आहे तो आठवावा. भूमंडळी त्यांनी जे काही केलंय हे तुम्ही स्वतः आठवा. शिवराजाचं आठवावे, जीवन तृणवत समजावे. तृण म्हणजे गवत. शिवाजी महाराजांना आठवा आणि स्वतःचं जीवन अगदी गवताप्रमाणे आहे हे समजा. इहलोकी परलोकी राहावे कीर्तिरूपी. जर तुम्ही तसं समजला तरच तुम्ही खूप कार्य करू शकाल आणि तुमची कीर्ती अगदी दिगंतापर्यंत जाईल. आणि ह्याच्यानंतर शेवटचा जो श्लोक आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. काय तो? त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात की त्याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. म्हणजे ह्याच्याहून काहीतरी विशेष करून दाखवा शिवरायांहून, तरीच पुरुषार्थ तुमचा आहे हा जगाला दिसून येईल. याहून विशेष काय लिहू अजून. सो अशा प्रकारे मला असं वाटतं की समर्थ रामदासांनी, शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य उभं केलं त्याचं छत्रपती संभाजी महाराजांनी संवर्धन करावं, संरक्षण करावं आणि ते वाढवावं सुद्धा पुढे जाऊन, ह्या विचाराने हे पत्र लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा इथे कुठल्याही समर्थ शिष्यांनी समर्थांना संभाजी महाराजांचे गुरु म्हणून कनेक्ट करू नये आणि समर्थ द्वेष त्यांचा जे करतात त्यांनी हे पत्र खोटंच आहे, हे उगाच समर्थांची कौतुका वाढवण्यासाठी केलंय असंही म्हणू नये. हा एक ऐतिहासिक संदर्भ आहे. ह्या ऐतिहासिक संदर्भामधनं आपल्याला दोन थोर व्यक्ती एकमेकांशी बोलतायत एवढंच कळतंय. हेच समजून आपण पुढे जावं. असलं मोटिवेशनल पत्र आहे रे. म्हणजे आय एम शुअर की ते वाचल्यानंतर संभाजी महाराजांना पण असा ऊर भरून आला असेल की आता मी काहीतरी कसं करून दाखवतो की जे तुम्हाला आणि माझ्या आबासाहेबांना अभिमानास्पद वाटेल. आणि मला वाटतंय की त्यातूनच पुढे संभाजी महाराजांच्या वेगवेगळ्या मोहिमा आणि त्यांचं कर्तृत्व आपल्याला आता पुढे दिसून येईल. मस्त. हा भाग आता आपण इथेच थांबूया आणि हा भाग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुढच्या भागामध्ये आपण असेच संभाजी महाराजांनी अजून काय पराक्रम केले हे आपण पाहूया. हिस्ट्री ऑफ द मराठाचा हा चॅनलचा एपिसोड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.